तर अशा प्रकारे मी छान छान फोटोज काढले आणि आम्ही निघालो दर्शनासाठी। तर दर्शनासाठी आम्हाला एकूण 5 तास लागले। आम्ही आधीच तिकीट वगैरे बुक केले होते, दर्शनाचे जे काही पास असतात ते घेतले होते, त्याच्यामुळे लवकर दर्शन झालंय आणि बिना पासचं दर्शनाला खूप वेळ लागतो। तर हे पहा म्हणजे चुटकुले कसे आणि दुर्वाला बॉईज जो ड्रेस कोड असतो तो घातला होता आणि चुटकी केल्यामुळे आईला बघताना ज्यांना रूममध्ये नाही राहायचं किंवा वन डेसाठी वगैरे आणि हे पहा हे आहे आपलं मंदिर, छान आहे बघा। त्याच्यामध्ये मंदिराचे मेन मंदिर आहे, काही दर्शनाच्या जवळ पोचलेले आहेत। अजून आम्हाला खूप चालायचं, हे बघा गर्दी किती, लाईनिंग नाही दिसते। चला जाऊया दर्शनाला। तर हे पहा इथून आता आपली पुढे लाईन सुरू होती। गर्दी तसं हा 4 दिवस एकामागे एक सुट्ट्या असल्यामुळे गर्दी अशी भरपूर गर्दी होती। एकदा लाईनला लागलं की बाहेर येता येत नाही आणि तिथे एक रिकामी पाण्याची बॉटल जरी नेली तरी आपल्याला जागोजागी अगदी पाण्याची छान अशी सोय आहे। तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी होत नाही, व्यवस्थित अशी लाईन टू लाईन सोडण्यात येतं आणि इथून जे काय आहे आमचा मोबाईल वगैरे सगळे आपले घेऊन त्यांच्याकडे जमा करून घेतात आणि आपण दर्शन झाल्यानंतर ते महागारीला घेऊ शकतो। तर दर्शन झाल्यानंतरचा हा आमचा शेवटचं, मी संध्याकाळी एवढा उशीर झाला होता आम्हाला दर्शनाला, आम्ही 5ला गेलो होतो आणि 9:30 वाजता आम्ही बाहेर आलो दर्शन करून। त्याच्यानंतर प्रसाद घेतला, लाडू घेण्यासाठी वेळ लागला आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद घेतला आणि मग